दिशा, एकटीच का बसलीयस? असंच. दिशा, काय झालं? तू रडतीयस का? काय झालं? काय झालंय दिशा? रडू नकोस, रडणं थांबव आधी. काय झालंय सांग मला. बाबा दिसले ग आपल्या घराजवळ. बाबा दिसले होते? काय झालं? तू भेटलीस का त्यांना जाऊन आणि बोललीस का त्यांच्याशी काही? काय काय म्हणाले ते? त्यांनी ओळखही नाही दाखवली. पण तू गेली होतीस ना त्यांच्याशी बोलायला? मी गेले होते ग, पण त्यांनी बघून न बघितल्यासारखं केलं. श्रुती, त्यांना आठवण येते का माझी? दिशा, तू रडू नकोस. काकांना आठवण? हो, 100% आठवण येते ग त्यांना. नाहीतर ते इकडे का आले असते? त्यांचं ते इकडे कामही नसतं. पण मग त्यांनी ओळख का नाही दिली तुला? चिडलेत ग ते. तू बाबांना ओळखत नाहीस का? तरी मी त्यांना फोन करणार होते. मग करायचास ना. अगं, तू याची वाट बघत होते. करू का ग फोन? दिशा, तू वेडी आहेस का ग? यात विचारण्यासारखं काय आहे मला? कर फोन. काय झालं? कट केला. चुकून झाला असेल अगं. तू परत लाव बरं फोन. नाही उचलणार ते माझा फोन. तू माझ्या फोनवर लावतेस का त्यांना कॉल? आता तू माझ्यासारखे का सजेशन्स देतेस? दिशा, डोंट वरी. हे बघ, ते इथे आले होते ते कशासाठी माहिती नाही, पण ऍटलीस्ट ते तुला दिसले तरी ना, याच्यातही आनंद आहे की नाही? मग म्हणून तुझी वाट बघत होते मी. रडू नको. नाही तुम्हाला वाचना? अरे काय झालं काकू? एक मिनिट, तुम्ही पाणी प्या, बरं वाटेल. आता काय खरं नाही बाबा. हो ना, नेमकं जेवायला बसायच्या आधी चुचकी लागली. तुम्ही सगळेजण एवढं टेन्शन का घेतायत? पाणी प्यायला ना, ती थांबेल. हे बघ, आसावरीचं जरा वेगळंच आहे. एकदा उचकी लागली ना की तासभर थांबत नाही. पाणी पिऊनही जात नाही? हा, काही नाही. पाणी पाजा, नाक धावा, काही होत नाही तुला. माझ्याकडे एक उपाय, मी सांगू का? आमचे सगळे उपाय करून झालेत, पण तू सांग, म्हणजे काही फरक पडला तर बरंच आहे ना. मानेच्या मागे अंगठ्याने दाबलं ना की उचकी थांबते. अरे वा. मी नेहमी असंच करते. थांब, मी करून बघते. एक मिनिट काकू. नाही का थांबत आहे? अगं नाही का श्रुती, आप सरक. तू बरोबर पॉइंट नाही दाबत आहेस. सरक सरक सरक. हे बघ, हे असं दाबायचं. अगं, कुठे थांबते उचकी? तासभर नक्की लागणार बघ. नाही थांबणार काकू. अरे वा, थांबली की उसकी. हो हो, खरंच थांबली उचकी. कशी काय कुणास ठाऊक, पण थांबली उचकी. अगं, कुणास ठाऊक कशी थांबली काय? दिशानं मानेवर दाब दिला ना, म्हणून थांबली उचकी. थँक्यू.
कार्तिक नाही आला अजून? नाही आई, नाही आला अजून. अगं काय चाललंय या मुलाचं? हल्ली रोज उशीर करतोय घरी यायला. हो, सध्या होतोय थोडा उशीर. एवढंच? अगं चांगलं खडसवायचं नाही का त्याला? माझा प्लॅनही तोच होता, पण त्यांनी अचानक सरप्राईज दिलं मला. अरे वा, सरप्राईज. कुठलं? त्यांनी ना एक क्यूटशी छानशी डेट प्लॅन केली होती माझ्यासाठी. आई, त्याला सुद्धा वाईट वाटतं तुम्हाला वेळ देऊ शकत नाही, म्हणून सगळी कामं बाजूला ठेवून आला होता. मग कुठे गेला होता? हॉटेलमध्ये का सी फेसवर? नाही, गाडीतच गप्पा मारत बसलो होतो. अगं डेट प्लॅन केली असं म्हणालीस ना? हो, पण गाडीतच होती. अगं कसा आहे हा मुलगा? डेट प्लॅन करून कोणी गाडीत बसतं का? एवढा एकच गुण ह्यांचा घेतला नाहीये या मुलांनी. आई, अहो पण तुम्हाला खरं सांगू, मला हेच खूप जास्त आवडलं. म्हणजे तो इतका जास्त कामात असून सुद्धा त्यांनी आउट ऑफ द वे जाऊन माझ्यासाठी वेळ काढला होता आणि हे सगळं प्लॅन केलं होतं. इतकं गोड होतं ते सगळं. आई, अशाच मोमेंट्स असतात ना ज्या आयुष्यभर आपल्याला लक्षात राहतात. खरंय तुझं, पण तू अशी उदास बसलेली दिसलीस ना की मला खरंच वाईट वाटतं ग. नाही, ते असंच. म्हणजे आता घरात जे सगळं चालू आहे या सगळ्यामध्ये कार्तिकनी माझ्या बरोबर असावं असं मला खरंच वाटतं, पण एकीकडे असंही वाटतं की बरं आहे तो त्याच्या कामात आहे. ते त्यांनी या सगळ्या गोष्टींमध्ये आता पडूच नाही, कारण काय तो वरवर तर काही करू शकणार नाही या सगळ्यात. आणि एकदा का त्याचं डोकं या घरातल्या गोष्टींमध्ये शिरलं ना तर अकादमीच्या प्लॅन पासून डिस्ट्रॅक्ट होईल. आपण सगळे आहोतच ना आणि आपण घेऊ सांभाळून. आई, आता कार्तिकनी ना त्याच्या अकादमीच्या प्लॅनवर फोकस करणं खूप गरजेचं आहे. तसाही थोड्या दिवसांचाच प्रश्न आहे हा. मी करेन हँडल. तेल लावून देऊ डोक्याला? दिशा, माझा चेक्सवाला शर्ट कुठे आहे का? तू काय माझं ऐकणार पण नाहीस का आता? तू काय म्यूट मध्ये सिनेमा बघतेस की काय? मी सिनेमा नाही बघत आहे गंधार. मग हे बघ हे बघ हे बघ, 300चा एरिया आहे आणि रिसेल फ्लॅट आहे. हा, पण चांगल्या कंडिशन मध्ये. काय तुझं काय चाललंय? घरं बघतीये, 15 शॉर्टलिस्ट केली आहेत. म्हणजे तू अजूनही सिरियस आहेस या बाबतीत? मी होतेच. अगं पण काल जे काही झालं त्यानंतर मला वाटलं की काल काय झालं? काल जेवणाच्या वेळी जेव्हा आईला उचकी लागत होती तेव्हा तू ती थांबवलीस ना, आई तुला थँक्यू सुद्धा बोलली. त्यामुळे मला वाटलं की सगळं सॉर्ट आउट झालं असेल. ते झालं, ते संपलं आता. ते तेवढ्या पुरतं होतं. त्याने सिच्युएशन मध्ये काहीच फरक पडला नाही आणि पडणारही नाही. म्हणून काय तू हे असे फ्लॅट्स बघत बसणार आहेस का? मी नाही, आपण दोघं. तर मी एकटी कुठे कुठे शोधत बसू? बरं ते सोड. तू हे बघ, हा फ्लॅट आहे, टेरेस आहे आणि ईस्ट फेसिंग पण आहे. छान आहे रे. पण खूप दूर आहे. हा बघ, हा फ्लॅट आहे. काय लिहिलं याच्यावर? 5 मिनिटावर मेट्रो. हे भारी आहे. किंवा हा पण आहे, हे बघ, प्राईम लोकेशन. गंधार, तू काय करतोयस उद्या? का? उद्या थोडा वेळ काढ ना, आपण हे फ्लॅट्स बघून येऊया. चालेल? चला. काय रे, काय आलं? चल ना. मला अजूनही रिस्क वाटते. कशात? हेच अकादमीच्या जागेच्या प्रकारात. सगळंच रिस्की वाटतंय. आपल्या हातात काहीच कॉन्क्रीट असं नाहीये. कार्तिक, असं काय करतोयस? जगताप साहेब बोललेत ना. तेच ना, ते फक्त बोलले. बाकी काय आपल्या हातात? काय? नथिंग. आणि बाबांच्या ओळखीने लोनचं काम होईल सुद्धा, पण त्याच्या पुढे काय? मला असं वाटतं या मोमेंटला तरी हे काम पुढे नेता येणार नाही. कार्तिक यार, आपण सगळी कामं लाईनअप केली आणि तू म्हणतो की आता पुढे नाही जायचं. हो, पण काही क्लिअर नसताना मला काम करायला नाही आवडत. बघ कार्तिक, हळूहळू क्लिअरिटी येईल.
तोपर्यंत आपण काम सुरू करूया. नाही पवन, जोपर्यंत जागेचा अश्युरन्स मिळत नाही तोपर्यंत काही करायचं नाही. मला ही अशी अनसर्टनिटी नाही आवडत आहे. अच्छा, आणि इतकी वर्ष तू एका अनसर्टन फील्ड मध्ये काम करतोस, त्याचं काय? अरे माझं वैयक्तिक करिअर आणि अकादमीचं काम यात फरक आहे. कार्तिक, तू रिस्क घ्यायला घाबरतोयस? हो, मला नाही घ्यायची रिस्क. हे बघ कार्तिक, कुठलीही गोष्ट कन्फर्म व्हायला, ती रिजिड व्हायला प्रत्येक प्रोजेक्ट मध्ये थोडी वाट बघावी लागते. मग बघूया ना आपण वाट. उद्याच्या उद्या अकादमी उभी राहावी असं म्हणत नाहीये मी, आणि रिस्क आहे मान्य आहे मला. पण ती रिस्क जर मी कमी करू शकत नाहीये तर मला ती वाढवायची नाही. त्यामुळे आता यापुढे कुठलंही काम करताना जगताप साहेबांना आधी मी भेटणार, मग पुढची काम. नाही, नको, तू नको भेटू, मी भेटतो त्यांना. इनफॅक्ट आजच जाऊन भेटतो. अरे ते काय तुझी वाट बघत बसले असतील का ऑफिसमध्ये? त्यांची अपॉइंटमेंट घ्यावी लागते. तुला वाटेल तेव्हा तू नाही जाऊ शकत त्यांना भेटायला. यू नो व्हॉट कार्तिक, when पवन इज हिअर, हॅव नो फिअर. मी जाऊन भेटतो त्यांना, डोंट वरी. श्रुती, कार्तिक नाहीये का? नाही अरे, आला नाही अजून. तू कुठे गेलाय आणि कधी येणार आहे? मला काहीच आयडिया नाही आहे रे. तुला काहीच सांगितलं नाही त्याने? नाही ना, हल्ली ना त्याचं असंच असतं. कधी जातो कधी येतो काही कळतच नाही. मलाही काही माहिती नसतं. गंधार, एक मिनिट, काय झालं? जेव्हा मला काहीतरी महत्वाचं बोलायचं असतं ना, तेव्हा बरोबर तो घरी नसतो. आजपर्यंतचे सगळे प्रॉब्लेम्स मी त्याच्याशी डिस्कस केलेले आहेत, आणि त्याच्याशी बोललो ना की मला खूप चांगलं वाटतं, रिलॅक्स वाटतं. म्हणून मी आता आलो होतो, पण हाच नाहीये इकडे. गंधार, इफ यू डोंट माइंड, तू माझ्याशी शेअर करू शकतोस. काय झालंय? श्रुती यार, हे घर सोडून मला नाही जायचं. मला इथेच राहायचं, हेच आहे माझं घर. अरे हो, आहेच आहे, पण तुला कोण म्हणताय घर सोडून जायला? दिशा, म्हणजे तिच्या डोक्यातून अजून हे सगळं केलंच नाहीये? अगं तिने नवीन फ्लॅट शोधायला सुरुवात सुद्धा केली. 15 फ्लॅट शॉर्टलिस्ट केले होते. मला म्हणत होती त्यातले 2 फ्लॅट आपण बघायला जाऊ म्हणून. एरिया, लोकॅलिटी, अम्युनिटीज सगळं बघून झालंय तिचं. तिला काय हा खेळ वाटतो का? एकीकडे हे आणि दुसरीकडे माझ्या ऑफिसमध्ये प्रॉब्लेम्स. मी ना आता हे सगळं हँडल नाही करू शकत आहे. तू बोललास का तिच्याशी? बोलून काय होणार आहे? मी तिच्याशी या विषयावर बोलायला गेलो की आमची फक्त भांडणं होतात, आणि आता मला त्या गोष्टीचा अतिशय कंटाळा आलेला आहे. त्यामुळे मी बोलणं बंद केलं. अरे असं कसं करून चालेल गंधार? तू बोललाच नाही तिच्याशी तर तिला कळेल कसं? ती तसंच वागत राहील. श्रुती, तू बोलशील का तिच्याशी? तू समजावशील तिला प्लीज? मी बोलण्याचा प्रयत्न करून झालाय गंधार. केवढं मोठं भांडण झालं आमचं. मला वाटलं होतं की ती ह्या सगळ्या गोष्टी विसरून सुद्धा गेली असेल. उलट ती आणखी उत्साहाने कामाला लागली घर शोधण्याच्या. गंधार, असं पहिल्यांदा झालंय की मी तिला कुठल्या तरी गोष्टीवरून इतकं बोललीये, ओरडलीये, आणि ती ऐकतच नाहीये. गंधार, आता मी इतकं सांगून सुद्धा तिला जर का तिचा हट्टीपणा सोडायचा नसेल तर मी तरी काय करू रे? हो, 10 मिनिटाच्यात आम्हाला सगळं रेडी हवंय. हो, आता लगेच निघायचं, आम्ही निघतोच आहोत. ठेव. आत येऊ का? धन्यवाद. सरोदे म्हणाले तुम्ही येताय म्हणून. हो. मग आता एक महत्वाची मीटिंग आहे आम्हाला, त्यासाठीच निघतोय आम्ही. काय नाही, एक जगताप साहेब, एक 5 मिनिटाचं काम होतं, म्हटलं जरा भेटून बोललेलं बरं. आता आम्ही खूप कामात आहोत. एक गाडी काढायला सांग रे आमची. सरोदे करतील तुम्हाला फोन, तेव्हा या ऑफिसमध्ये. ओके. ते जमिनीचं तेवढं होईल. हो होईल, बोलू आपण नंतर. ओके. समारे जरा 128 नंबरची फाईल घेऊन या आणि सर्वांना सांगा आपण निघतोय म्हणून. आता 5 मिनिटात. सरोदेंचा फोन आला की येतो.
असं का करतोयस रे? त्रास काय फक्त तुलाच होतोय? मला पण होतोय. मला मान्य आहे. तू जितकी वर्ष या घरात राहिलायस ना तितकी वर्ष मी नाही राहिले, पण तरी सुद्धा हे घर माझं आहेच ना. गंधाराईंना मी नाही एवढं, पण माझं या घरावर आणि या घरातल्या प्रत्येक माणसावर खूप प्रेम आहे. श्रुती माझी मैत्रीण आहे, प्रसन्न काका माझे फ्रेंड आहेत, पण तरी मी त्यांना सोडून जातीये. असं का करेन मी? दिशा, मी तेच म्हणते की तू असं का वागतीयेस? काहीच गरज नाहीये. पण तुला जे नकोय, तुलाच या घरात थांबायचं नाहीये. हो, मला थांबायचं नाहीये कारण मी काहीतरी वेगळं इमॅजिन केलं होतं. गंधार, मी तुझ्याशी लग्न केलं ना तेव्हा मला वाटलं की लग्नानंतर सगळ्या गोष्टी खूप छान असतील. मी कसलाही विचार न करता माझं घर, माझे आई बाबा सोडून तुझ्या बरोबर आले रे. आले ना? पण इथे आल्यावर असं काहीच नाहीये रे, काहीच छान नाहीये. इनफॅक्ट पहिल्या दिवसापासून प्रॉब्लेम्सच सुरू आहेत. दिशा, हे प्रॉब्लेम्स होतील हे आपल्याला माहित होतं. हो, पण इतके आणि सारखे सारखे. मला कंटाळा आलाय ग. श्रुती, तूच सांग ना, जेव्हा नवीन सून घरात येते तेव्हा तिचं कौतुक करतात, तिच्याशी प्रेमाने वागतात, तिला काय हवं नको हे सगळं विचारतात. माझ्या बाबतीत असं काहीच झालं नाही ग, काहीच नाही. मग मला नाही का येणार कंटाळा? हा कंटाळा आला म्हणून काय घर सोडून द्यायचं का? आणि तू ज्या मुलींबद्दल बोलतेस ना त्या नॉर्मल पद्धतशीर लग्न करून आलेल्या असतात, पण आपली केस तशी नाहीये ना. आपण घरच्यांची परमिशन न घेता लग्न केलं होतं. पण मग माझ्याशी कधीच कोणी चांगलं बोलणार नाही का? दिशा, सगळेच जण चांगलंच बोलतात तुझ्याशी. आई आई बोलतात का ग? तर मला मान्य आहे आमचं लग्न कशा प्रकारे झालंय, पण झालंय ना. मी आहे ना या घरची सून, पण मग तरी आई माझ्याशी का भांडतात ग एवढ्या? श्रुती, तू स्वतःला माझ्या जागी ठेव आणि तूच सांग मला, तू ना तुझं अख्खं घर, तुझे आई बाबा सगळ्यांना सोडून इकडे आलीयस आणि इकडे तू काही करायला गेलीस की तुझ्यावर सारखं कोणीतरी ओरडतंय. कसं वाटेल ग तुला? तू काय केलं असतंस? अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.